नमस्कार सखींनो. तर मी आहे दिव्या. तुमचं माझ्या इव्हनिंग ब्लॉगमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे खूप काही बदलू शकतं. तर चला मग आपण सुरुवात करूयात. तर इथे मनस्वी झोपेतून उठलेली होती संध्याकाळी 5 वाजता. तर ती मला म्हणाली की मम्मा जरा वेळ माझ्यासोबत खेळत बस. तर मग जरा वेळ तिच्यासोबत खेळत बसले. त्याच्यानंतर देवाला दिवा लावला. तर आज संध्याकाळी जेवणामध्ये मला जास्त काही बनवायचं नव्हतं, फक्त पावभाजी करायची होती. तर मग पावभाजीची तयारी करून घेतली. जे भाजीसाठी सर्व साहित्य लागतं ते शिजून घेतलं. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलं. तर इथे मी कांदा टोमॅटो चिरूनच वापरते. काही काही ठिकाणी पेस्ट बनवून टाकतात टोमॅटोची. माझी मम्मी बनवती तशी पेस्ट टाकून. तर मी पेस्ट वगैरे नाही बनवली, डायरेक्ट चिरून टाकलं. आणि आज मला जशी आवडती त्या पद्धतीने मी भाजी बनवणार होते. मला का कोणास ठाऊक अशी थोडीशी ग्रेव्हीवाली भाजी आवडती. तर मग मी आज थोडं ग्रेव्ही धरूनच भाजी बनवलेली होती. चवीनुसार मीठ टाकलं, वरतून कोथिंबीर टाकली आणि भाजी बारीक गॅसवर चांगली अशी शिजवून घेतलेली आहे. आणि मनस्वीसाठी ती पावभाजी खात नाही, कारण तिखट बनवलेली होती, त्याच्यामुळे तिने काही खाल्ली नाही. मग तिच्यासाठी अशी आपण जशी दाबेली बनवतो ना त्या पद्धतीने भाजी टाकून पाव असा फ्राय करून दिला. पण तिला ते पण खायचं नव्हतं, तिला ते पण तिखट लागत होतं. तर मग तिने नुसता कोरडा पाव खाल्ला. आणि तिच्यासाठी वरण भात तर बनवलेलाच होता, पण तिने वरण भात पण नाही खाल्ला, नुसता कोरडा भातच खाल्ला. ते कोरडा पावच खाल्ला तिने नुसता. तर मग आम्ही जेवणासाठी आमचं दोघांचं ताट वाढून घेतलं. इथे मी बनवत होते, माझ्या आवडीची बनवलेली होती, मला जशी आवडती त्याच्या तशी. तर ती तर मला आवडणारच होती. आणि स्वतःने केलेलं सगळं स्वतःच आवडतच असतं प्रत्येकाला. तर इथे मी पण जेवण करून घेतलं. पिलूच्या पप्पाला पण जेवण वाढून दिलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.